महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवेंनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे। घरगुती वादामधून डॉक्टर गौरी पालवेंना मुंबईमधल्या राहत्या घरी गळफास घेतल्याचं सांगितलं जातंय। गौरीच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसल्याचं सांगत वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। अनंत गरजेसह बहीण शीतल गरजे आंधळे त्यासोबतच दीर अजय गरजे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणं आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गरजे आणि गौरीचं लग्न झालेलं होतं, मात्र अनंतचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि मारहाण केली जायची असे आरोप पालवे कुटुंबियांनी केलेत आणि या वादातूनच गौरी पालवेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय। सरकारनं सीबीआय चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता तिच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवावर आज सकाळी 8 वाजता पाथर्डी तालुक्यामधल्या मोहोज देवळे या गावामध्ये अंत्यसंस्कार होतील। ही हत्या आहे, एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि सीबीआय मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा, कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी। गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झाली, काय अफेअर वगैरे होते, तिने माफ केलं तर त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होते, तो टॉर्चर करत होता खूप तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन, तिला असं टॉर्चर करायचं आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। दरम्यान गौरी पालवे यांच्या आत्महत्येवर पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। काल संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीनं आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं, तसे मी पोलिसांनाही सांगितलं आहे। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनामध्ये काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी ही घटना घडल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।